हालेलुया हालेलुया हालेलुया. पुणे स्तुती आराधनामध्ये या प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि तो आपल्यावर अफाट प्रेम करतो आणि ते प्रेमच आज आपल्या सर्वांना त्याच्याजवळ त्याच्या चरणी ओढून आणलेलं आहे आणि ते प्रेमच आपल्या मुखातून त्याची स्तुती आणि आराधना करून केलेलं आहे. यावेळेला आपण सर्वजण जे बसले असतील उभे राहा, डोळे झाकून त्याचे हात वर करून प्रभू जवळ या गीताद्वारे विनंती करूया. प्रभू, आज तुझं प्रेम या वातावरणातही तू आम्हाला त्या जवळ आणलेला आहे आणि फक्त आणला नाही तर आमच्या मुखातून तुझी स्तुती करून घेतलेला आहे. पुन्हा मी तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. ईशू, आज तुझ्या पवित्र रक्ताचं सिंचन आम्हावर कर आणि आम्हाला तुझ्या योग्यतेचा आणि पात्रतेचा आणि प्रभू जीवानी ऐकण्याकरिता योग्य तू बना. कृपेच्या सिंहासनाशी मी तो प्रभू मी तुझला नमन करितो. प्रभू मी तुझला नमन करितो.
शीर शांतपणे त्याची उपस्थिती आज आपल्यामध्ये आहे. त्याला अनुभवा. हा जेव्हा तो येतो, बायबल म्हणते जिथं त्याचा आत्मा आहे तिथं दुःख आहे. यावेळेला तो आपल्याला प्रत्येक टेन्शन मध्ये मुक्त केलेला आहे. आपलं शरीर बरोबर झालेलं आहे.
मनातलं भय निघून गेलेलं आहे. आज मनामध्ये उत्साह आणि शांती आलेली आहे. ही त्याची उपस्थिती आहे, तो आपल्यामध्ये आहे. आज प्रभू तुला विनंती करा, प्रभू मी तुला धन्यवाद देतो, कारण तू मला तुझ्या जवळ आणलेला आहे. आदेश तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज माझ्याशी बोल, कारण तुझी वचन आम्हा मानवाकरिता जीवन आणि आत्मा आहे. म्हणून तू बोल प्रभू, कारण तो सजीव सक्रिय दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातंतूला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्याला दुरावणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. आज तू बोल, तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता, हे समजत असताना प्रभू त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तू आम्हाला दिलेला आहे, त्याच्या अनेक पटीला आमच्यामधील वाढ आणि वाढ. यापुढील सर्व वेळ आम्ही ईश्वर तुझ्या हाती देतो, तुझ्या तुझ्या सामर्थ्याने चालस. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. पण सर्वजण या नवीन महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रभूजवळ एकत्रित आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वर देव गेला पूर्ण महिना आपल्याला सांभाळलेला आहे आणि या वातावरणातही प्रभू आज आपल्याजवळ बघत असतो की माझ्यावर तुम्ही किती प्रेम करता. हालेलुया, हालेलुया. माझ्यावर म्हणजे माझ्यावर प्रभू. हालेलुया, हालेलुया. त्याला लोक या वातावरणाचं कारण पुढे ठेवतात आणि कारण पुढे ठेवून काय करतो आपण, त्याच्या जवळ येण्यासाठी आपण टाळतो. त्याच्याजवळ येण्यासाठी आपण काय करतो, टाळतो. परंतु या वातावरणाचं कारण सांगून आपण जेवायचं बंद करत नाही. बंद करतो का? त्या वातावरणाचं कारण सांगून आपण जास्त जेवतो. शरीराला आपली जास्त भूक लागते, तसं या वातावरणामध्ये आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी त्या आत्म्याला देखील अधिक मानण्याची गरज आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून प्रभू गेल्या महिन्यामध्ये आपल्याला सुरुवातीपासून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला माहित नाही किती लोकांना आठवतो, गेल्या महिन्याचा जो पहिला रविवार होता त्याला परमेश्वराचा संदेश काय होता आपल्यासाठी. मोठ्याने पहिला रविवार आठवतो. परमेश्वर काय म्हणतो की या जगामध्ये तुमच्यापेक्षा मोठा कोणी नाही, कारण तुम्ही त्याच्या प्रतिरूपाचे आणि त्याच्याशी सदृश आहात.
या जगाचा अधिपती सैतान तो तुमच्यापेक्षा मोठा नाही, तुमच्यापेक्षा बलवान नाही, तुमच्यापेक्षा शहाणा नाही, पण तो तुमच्यापेक्षा चतुर आहे. काय आहे? चतुर आहे तो. कसा? कारण तो तुम्हाला ओळखत नाही ज्ञान, तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाद्वारे तो तुम्हाला ओळखतो. तो तुम्हाला काय करतो? ओळखतो. तुमच्या मुखातून जो शब्द निघतो त्याच्याद्वारे तो तुम्हाला ओळखतो की तुम्ही त्याच्या ग्रीकमध्ये याल का नाही. बघा, त्याच्या ग्रीकमध्ये तुम्ही याल का नाही, म्हणून तो तुम्हाला पाहत असतो. आणि त्यानंतर दुसऱ्या रविवारी परमेश्वर काय बोललेला आहे आठवते? दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या समोर ते दोन्ही गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत, शाप आणि आशीर्वाद. आणि तुम्हाला तो स्वतंत्र दिलेला आहे, तुम्हाला काय निवडायचं आहे, आशीर्वाद की शाप. आणि नंतर तिसऱ्या रविवारी परमेश्वर आपल्याशी बोललेला आहे की मी तुम्हाला भित्रेपणाचा नाही, तर मी तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. मी तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. म्हणून तुमच्या विचारामध्ये कुठल्याही प्रकारचा नकारात्मक शब्द आणू नका. नेहमी होकारार्थी राहा, पॉझिटिव्ह राहा. कारण तुम्ही जर परमेश्वराची लेकर आहात तर सर्व परिस्थितीमध्ये तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास पाहिजे की प्रभू माझ्या बरोबर आहे आणि तो मला या सर्व परिस्थितीतून बाहेर काढेल. मग तो शारीरिक असू दे, मानसिक असू दे आणि जैविक असू दे. आणि त्या शेवटच्या रविवारी, तो म्हणजे कालच्या रविवारी तो म्हटला मी तुम्हाला त्या सामर्थ्याच्या आत्म्याबरोबर संयमपणाचा आत्मा दिलेला आहे. संयमपणाचा आत्मा दिलेला आहे. कारण परिस्थितीला बघून आपल्याला घाबरायचं नाही. कारण आपण परिस्थितीकडे न बघता आपल्याला परमेश्वराकडे बघितलं पाहिजे. आणि अगदी पहिल्या रविवारी तो काय बोलला की तुमच्या मुखातून जे निघेल त्याच्यावर सैतान ओळखतो. म्हणून देवाने आपल्याला सुंदर उदाहरण दिलं. उत्पत्तीचा पहिला अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये या पृथ्वीवर काय होता? काळ अंधार होता. पृथ्वी काय होती? आखाडलेली आणि काळ अंधाराने घेरलेला होता. आणि त्याच्यावर प्रभूचा आत्मा सरकत होता. आणि प्रभूचा आत्मा तो त्या काळ अंधाराबद्दल बोललेला नाही, आखाडलेली त्या पृथ्वीबद्दल तो बोललेला नाही. त्याला काय बघायचं होतं ते तो बोलतो. आणि आज परमेश्वराचे विचार, तुम्हाला जे बघायचं आहे, तुम्हाला कोणती परिस्थिती आवडते, जे बघायचं आहे ते तुम्हाला मुखात बोललं पाहिजे. या गोष्टी तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. म्हणून तो म्हणतो संयमपणाचा आत्मा दिलेला आहे. परिस्थितीनुसार तुम्ही बदलू नका, परिस्थिती तुमच्यानुसार बदलली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही परमेश्वराची लेकरं आहात आणि खरोखर त्याच्यावर विश्वास ठेवता, तुम्ही तुमच्यानुसार परिस्थिती बदलली पाहिजे. परिस्थितीनुसार तुम्हाला बदलायची गरज नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जे कोणी या ठिकाणी अनेक प्रकारचे टिप्पणी करून घेता आणि घरी जवळ जर खरोखर त्याच्यावरती तुम्ही मनन केलेला आहात, हा जो नवीन महिना जो आहे
देवाने आपल्याला जो केला आहे तो तुमच्यासाठी काय आहे? विजयी महिना आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तुम्ही वचन वाचूया. दुसरं कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 17वं वचन काय म्हणते बघा. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल, या ठिकाणी खूप महत्वाचा शब्द आहे. काय म्हणते बघा. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल, कोणाच्या ठायी? म्हणा ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जोपर्यंत तुम्ही जुनं काढत नाही किंवा जुनं सोडत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये त्या नवीन गोष्टी येणार नाही. जुन्या स्वभावाचा त्याग करणं गरजेचं आहे. जुन्या विचाराचा त्याग करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला या जुन्या गोष्टींचा त्याग तुम्ही कराल, आपोआपच तुमच्यामध्ये नवीन गोष्ट यायला सुरुवात होतो. आणि म्हणून बायबल म्हणते हे फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारे होते. कोणाच्या द्वारे होते? फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारे होते. कारण येशू अल्फा आणि ओमेगा आहे. म्हणजे तो सुरुवात आहे आणि तो शेवट आहे. जर तुम्ही त्याच्या ठाई आहात, त्याच्या उपस्थितीमध्ये आहात, तो तुम्हाला सर्व काही नवीन करून टाकतो. नवीन करून टाकतो. तर नवीन म्हणजे काय? हालेलुया, 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 हालेलुया. बघा, जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो, तो सर्वात पहिली गोष्ट योहान त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये म्हणतो. योहानाचा पहिला अध्याय 12 वचनात, जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो, तो आपल्याला परमेश्वराची लेकरं बनवतो. कोणाची? परमेश्वराची लेकरं बनवतो. बघा, कारण जो कोणी या जगात जन्म घेतो, बायबल म्हणते त्याचा जन्मच पापामध्ये आहे. म्हणून काही म्हणतो, माझ्या आईनं गर्भ धारण केलं त्या वेळेचा मी काय आहे? पापी आहे. त्या वेळेचा मी पापी आहे. स्तोत्र 51 मध्ये. आणि आपला जन्म पापामध्ये असल्यामुळं आपण काय आहोत? या जगाच्या अंधारामध्ये, या जगाच्या सर्व जे काही पॉल्युशन आहे पापाचं, त्या विनाशामध्ये आपली वाढ होत असते. आपल्याला वाईट संगत लागते, वाईट गोष्टी आपण करतो, वाईट विचार करतो, वाईट व्यसनाच्या आधी आपल्या सगळ्या गोष्टी होत असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला कोण प्रवृत्त करत असतो? त्या जगाचा अधिपती. जोपर्यंत आपल्याला परमेश्वराची ओळख होत नाही, आणि जेव्हा आपल्याला परमेश्वराची ओळख होते, खरं आपण त्याची ओळख करून घ्यायला जात नाही, तो आपल्याला त्याची ओळख करून देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तो आपल्यावर अपाट प्रेम करतो. लक्षात घ्या, याकोबाला परमेश्वराची ओळख नव्हती, परमेश्वराला याकोबाची ओळख होती. म्हणून परमेश्वर याकोबाला काय केलेलं आहे? तो आपली ओळख देतो. कारण जेव्हा परमेश्वराची ओळख आपल्याला होते, त्यावेळेला त्याचं सामर्थ्य आपल्या
आपल्यामध्ये काय करायला सुरुवात करतो, त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये काय कार्य करायला सुरू होतं. सामर्थ्य म्हणजे काय? प्रत्येक जो चुकीच्या गोष्टी आहे, जो आपल्याला अंधारामध्ये नेतो, जो आपल्याला नाशामध्ये नेतो, त्या गोष्टीला आपण काय करतो? नकार देतो, त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. आपण पूर्णपणे प्रयत्न करतो म्हणता येणार, आपण अडवतो. हालेलुया, हालेलुया. पण आत्मा आपल्याला आतून म्हणते की तू हे जे काही करत आहेस ते सर्व चुकीचं आहे. तू बोलत आहे चुकीचं आहे, तुझा विचार चुकीचा आहे, तुझं बघणं चुकीचं आहे, तुझं वागणं चुकीचं आहे, तुझी कृती चुकीचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला परमेश्वराच्या आज्ञाद्वारे ते आपल्याला समजते आणि मग आपण त्याच्यापासून पाठ फिरवायला सुरुवात करतो. कारण जोपर्यंतची ओळख होत नाही तोपर्यंत आपण काय होतं? अंधारात भटकत असतो. तुला समजत आहे का होत आहे, कसं होत आहे. पण परिस्थितीला पाहतो, परिस्थितीला गुलाम होतो, त्याच्यासमोर गुडघे टेकतो. बघा, जेव्हा आपल्या जीवनामध्ये एखादं अधिक संघर्ष येतो त्यावेळेला आपण काय म्हणतो? मला आता होईना, माझ्या हातून हे आता होत नाही. आणि आपण काय करतो? त्याच्यासमोर गुडघे टेकतो. मग आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर ते जीवनच नको. जे काही जगाच्या अधिपतीच्या मध्ये आपण असताना त्या जीवनामध्ये तो रस नाही, आनंद नाही, सुख नाही, नको वाटते हे जीवन. जीवन खूप सुंदर आहे आणि हे जीवन परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून मला सखायला काय केलं आहे या ठिकाणी मग 11:28 मध्ये काय केलं आहे? आणि सर्व मदत करूया, मी तुम्हाला काय करेन? जेव्हा आपण त्याच्या जवळ येतो त्याची हात काय करू. आपण या ठिकाणी येताना वेगवेगळ्या कारणाने येतो. एक लक्षात ठेवा, या सगळ्या कारणापेक्षा एक महत्वाचं कारण देवाला ओळखण्याचं काय आहे आणि तो तुमच्यावर अपार प्रेम करतो हे समजण्याचं कारण मी मला सांगतो. परवा तुम्ही टीव्ही मध्ये न्यूज बघितलेला असाल, केरळमध्ये आणि त्या वायनाडमध्ये जे पावसामुळे लँडस्लाइडिंग झालं, पूर्ण गावचं गाव त्या ढिगाराखाली काय झालेलं आहे? संपलेलं आहे. अगदी रात्रीच्या वेळेला गाड सकाळी तुम्ही बघता तर काहीच नाही. जे लोक त्या ह्याला उचलून काढायला लागले आणि किती पेत्र मिळालेले आहे. आता गेल्या मला वाटतं काल का परवा बघितलं 300 काहीतरी अजून मिळालेले आहेत, अजून ढिगारा खाली आहेत म्हणतात. आणि देवाची कृपा किती मोठी आहे. आपण निवांत झोपल्याने सकाळी उठलेले आहोत, हे त्याचं प्रेम नाही. आणि काही लोक बघा सकाळी उठल्यानंतर ते अंघोळ उठू शकत नाही, आपण उठून उभा राहिलेले आहोत, चाललेले आहोत, हे त्याचं प्रेम नाही. कधी त्या निसर्गाकडे बघितला बघा, किती सुंदर आकाश तो दिलेला आहे. ही भूमी, हे पूर्ण निसर्ग, हे सर्व देवाने कोणासाठी निर्माण केले? तुमच्या आणि माझ्यासाठी. आपण बाहेर आल्यानंतर काय करतो? ऑक्सिजन वगैरे घेतो. हे काय आहे? देवाने दिलेलं, हे त्याचं प्रेम आहे. हे नावच निवडण्याचे तर तुझ्या किती प्रेम करतो, किती प्रेम करतो. कारण देव हा आपल्यावर अफाट प्रेम करतो. लक्षात ठेवा,
या जगात आणण्यापूर्वीपासून त्या आपल्यावर प्रेम करतो की तुम्ही या जगात कसं यावं आणि या जगात तुम्ही कसं जगावं या सगळ्याला त्यानं तुमच्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे आणि सर्व तो तुम्हाला केलं आहे. हे तुम्हाला त्याचं प्रेम ओळखणं गरजेचं आहे आणि तो तुमच्यावर किती प्रेम करतो. आणि म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जेव्हा आपण अंतरात बोलतो पहिली गोष्ट आपल्याला त्याला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आपण काय करतो, त्याच्याजवळ नक्की येतो म्हणजे मोठी लिस्ट घेऊन येतो. घरात मार्केटला जाताना बघा काही लोक लिस्ट करून देतात. घरची लोक मार्केटमध्ये गेल्यानंतर हे एवढं घेऊन हे एवढं घेऊन हे एवढं घेऊन हे एवढं घेऊन मग आपण काय करतो, मार्केटमध्ये जाऊन ती लिस्ट बघून त्या लिस्ट प्रमाणे आणतो. तसं आपण मनामध्ये लिस्ट घेऊन येऊ नका देवाजवळ. हळूहळू आपलं लिस्ट असते बघा, माझा हा प्रॉब्लेम आहे, माझा हे प्रश्न आहे, माझा ते प्रश्न आहे, माझा असं आहे कसं आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तो लिस्ट म्हणजे मांडायची गरज. मी मला मांडण्यापूर्वी सर्व माहिती आहे. मॅडम म्हणते त्याला सर्व माहिती आहे. तो तुमचं सर्व प्रॉब्लेम त्याला माहिती आहे. तुम्ही जेव्हा त्याची स्तुती आणि त्याला धन्यवाद देता त्यावेळेला तुमचं आपोआप प्रत्येक त्या लिस्ट मध्ये मांडलेला तुमचा जो काही प्रश्न आहे, ज्या काही मागण्या आहेत त्या आपोआप पूर्ण व्हायला सुरुवात होतो. हालेलुया हालेलुया. कारण त्याला यहोवा जाहीरा म्हणतात. सर्व गरजा पुरवणारा तो परमेश्वर आहे. त्याला यहोवा राफा म्हणतात. तो तुम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. त्याला यहोवा शालोम म्हणतात. तो तुम्हाला शांतीने भरणारा परमेश्वर आहे. त्याला यहोवा निसी म्हणतात. तो तुमचा विजयी पताका आहे आणि तोच तुमचा यहोवा एलोहीम आहे. त्यानं तुम्हाला निर्माण केलेला आहे. त्यानं तुम्हाला या जगामध्ये आणलेलं आहे आणि हे जग तो तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही त्याची आराधना करता, त्याची स्तुती करता, तो तुमच्या गरजेनुसार तुमच्यामध्ये येतो. त्याचं पूर्ण स्वरूप या ठिकाणी आहे बघा. तुमच्या परिस्थितीनुसार तो तुमच्यासाठी तुमच्या जवळ येतो. तुमचा विश्वास पाहिजे, तुमचा विश्वास पाहिजे. म्हणून ही प्रतिज्ञा देतो की मी तुम्हाला विसावा देईन. याचा दुसरा अर्थ काय की तुम्ही आपलं वजन उचलू नका. कोणतंही वजन उचलू नका, ना मनाचं, ना विचाराचं, ना भयाचं. फक्त विश्वास घ्या बोटीवर. त्याच्यातील तुमचा भरपूर छळ होत असेल, तुमच्यावर खूप अन्याय होत असेल, तुमच्यावर खूप आरोप लावण्यात येत असतील, आणि तुम्हाला समजला काय करू नका. तुम्ही हे सर्व आणून देवाला अर्पण करा. आपला परमेश्वर आपल्याकडे मुलांचा आहार मागत नाही. बघा, आपल्याकडे कोणत्याही प्रकाराचा काय म्हणतात त्याला, तो काही वस्तू मागत नाही. तू मागते काय म्हणून काही पुस्तक 51 मध्ये तुला ओळखण्यामध्ये आवडत नाही तर तो मी केला असता, तुला पशुवटन आवडत नाही तो मी केला असता. देवाला आवडणारे जसे काय आहे तुमचं अनेक उत्तर होते, तुमचं मोडलेलं होते.
तुमची जी अस्वस्थता आहे, तुम्ही जे असहाय्य झालेला आहात, या गोष्टी यज्ञ रूपात त्याला अर्पण करा, त्याला अर्पण करा. आणि जेव्हा तुम्ही ते अर्पण कराल, मग तो तुमच्यासाठी त्याचं हृदय, हालेलुया हालेलुया हालेलुया, त्याचं हृदय. आणि ह्यालाच काय म्हणतात? नवीनपणा. हालेलुया 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 हालेलुया. कारण या महिन्यामध्ये विजयी होण्यासाठी तुम्हाला 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. किती? 5 गोष्टी आपण वाचूया. निर्गम त्याचा 33वा अध्याय आपण घालूया. निर्गमाचं 33वा अध्याय. आणि 13 ते 18 हे वचन आपण वाचूया. निर्गमाचं 33वा अध्याय 13 ते 18. आता माझ्यावर हा एक मिनिट, सर्वांना मिळालं? निर्गम. हा आता माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखीव ना. बघा काय म्हणते बघा, तुझे मार्ग मला दाखीव ना. हा म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपा दृष्टी माझ्यावर होईल. पहा हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वर म्हणाला मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला तू स्वतः येत नसलास तर आम्हाला इथून पुढे नेऊ नको. तुझी कृपा दृष्टी माझ्यावर तुझ्या प्रजेवर झाली आहे. हे कशावर समजावे? तो आमच्या बरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत. यावरून ते समजावयाचे ना. परमेश्वर मोशेला म्हणाला हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन, कारण माझी कृपा दृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिश नावाने ओळखीत आहे. तो म्हणाला कृपा करून मला ते तेज दाखीव. हालेलुया 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 हालेलुया. या शास्त्राच्या या वचनामध्ये बायबल आपल्याला 5 गोष्टी आपल्या समोर आणत आहे. परमेश्वर मोशेला निवडलेला आहे आणि मोशेचं बालपण कुठं होतं हे तुम्हाला माहिती आहे. मोशे कोणत्या त्या परिस्थितीमध्ये वाढलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि परमेश्वर मोशेला निवडलेला आहे त्याच्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. हालेलुया हालेलुया हालेलुया. त्याच्या निवडलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी परमेश्वराने मोशेला निवडलेला आहे. मोशे राजवाड्यामध्ये वाढलेला आहे. तिथे त्याला सर्व अनुभव आहे, सर्व प्रकारचं शिक्षण आहे. तरी तो परमेश्वराचं
तयारी केली नाहीस तर मला सर्व माहिती आहे. हा कसा हाताळायचं, तुमचं कसं पुढाकार करायचं हे सर्व माहिती आहे. हे बोलत नाही. तू काय म्हणतोय? सर्वात पहिली गोष्ट, तुझा मार्ग मला दाखीव म्हणत नाही, दाखीव ना. म्हणजे परमेश्वराजवळ अगदी काकुळतीची विनंती करत आहे. त्याला भरपूर माहिती असताना देखील तो परमेश्वराजवळ असं विनंती करतो की मला तुझा मार्ग दाखव ना. म्हणजे मला ही माहिती नाही. अगदी या प्रार्थनेद्वारे, या विनंतीद्वारे तो स्वतःला मोकळं केलेला आहे की मला काही माहित नाही. मी कसं हाताळावं, काय हाताळावं, कोणत्या पद्धतीने हाताळावं हे मला माहित आहे. तू मला तुझा मार्ग दाखव ना. आज खूप महत्वाचं आहे. आपण आई बाप आहोत, भरपूर पावसाळे खाल्लेले आहोत आणि आपल्याला मोठं कुटुंब नाही, एक किंवा दोन मुलं आहेत. त्यांना कसं सांभाळलं पाहिजे, कसं वाढवलं पाहिजे, काय केलं पाहिजे आपण म्हणतो मला सगळं नाही. मला सगळं माहिती आहे. आणि आपण जे काही करतो मुलांच्यासाठी करतो आणि नंतर आपल्याला काय येते, जे काही केलं सर्व व्यर्थ गेलं. खरंय का? आपली मुलं आपल्या हातात नाही, आपली मुलं आपलं ऐकत नाही. पण मुलांना जगिक शिक्षण दिलं अतिशय गरजेचं आहे. जगात जगण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण दिलं पण त्या शिक्षणाबरोबर आपण त्याला देवाची ओळख करून दिलं का? आपण बघा मुलांचे होमवर्क वगैरे करून घेतोय, खूप चांगली गोष्ट आहे आणि हे खूप चांगलं वळण आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्यापासून देवाच्या गोष्टींचं होमवर्क करून घेतो का? बायबल म्हणते म्हातारपणी ते तुमचं काठी आहे, तुमचे डोळे आहे, तुमचे हात पाय आहे. पण ते आपल्या तरुणपणीच आपल्यासाठी काय झालेले आहे, पुराण झालेले आहे. तर अनेक लोक या ठिकाणी रडतात की का? मुलांची चूक नाही, चूक आपली आहे. आपण आपल्या मुलांचा स्लीप बँक बॅलन्स करून ठेवतो, पण मुलांना जे बॅलन्स दिले पाहिजे ते आपण देत नाही. आपण मुलांना म्हणतोय तुझ्यासाठी ते सर्व दाखवलेलं आहे, त्याला काय करायची संस्कार हा खूप महत्वाचा आहे. आणि तो संस्कार त्या मुलांना देण्यासाठी तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा संस्कार काय आहे? बायबल म्हणते देवाचं भय ज्ञानाचा उपक्रम आहे. देवाचं भय ज्ञानाचा उपक्रम आहे. माझ्यामध्ये जर देवाचं भय आहे आणि मी त्या भयात चालत आहे तर मी माझ्या मागच्या पिढीला देखील त्या भयात चालेल, त्या भयात आहे. आपोआप आपण आणतो, आपोआप हे नाविन्यता आहे ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये आहे ते सर्व नवीन झालेले आहे. आज ते म्हणतात मला रविवारी भक्तीला यायला नको, असू दे. आठवडाभर ते शाळेला जातात, आठवडाभर ते हे नाही आज दिवाणचं प्रदर्शन त्यांना मोठच का देतो आणि नंतर ते काय करतात, नंतर तुम्हाला मोकळं करतात. आलं
तुम्हाला मोकळं करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर मोकळं व्हायचं नसेल तर त्याला आता मोकळं सोडू नका. जर तुम्ही त्याच्या सानिध्यात येतात असेल त्यालाही तुम्ही त्याच्या सानिध्यात आणा, त्याला जवळ आणा. तर मत्ती 13 आणि 20 मध्ये बायबल म्हणते, येशू म्हणतो, जेव्हा तुम्ही त्याच्या समोर येता, त्याच्या बरोबर बसता, जे काही माझ्या स्वर्गीय पित्याने लावलेले नाही ते प्रत्येक रोज तुमच्याकडे उचलून टाकण्यात येईल. तेच आहे ना? 15-20 करा, 15 केला, सॉरी 15 केला. काय म्हणते? माझ्या स्वर्गातील पित्याने जे लावले नाही असे प्रत्येक वेळ तुमच्याकडे उचलून टाकले. तुम्ही त्याच्या समोर बसा, त्याच्या जवळ या, त्याच्या त्या ग्रुपमध्ये आला. तुम्ही बघा, त्याच्या ग्रुपमध्ये आला तर तुमच्यामध्ये असलेलं प्रत्येक जे पोल्युशन आहे, पोल्युशन म्हणजे जगाचं जे विचार, पाप, मोह, माया, लोभ, मनुष्य आहोत, मातीपासून बनवलेले आहोत, म्हणून आपलं आकर्षक त्या मातीकडे असणार. त्यातून तो आपल्याला काय करतो? बाहेर काढतो, शुद्ध करतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून मोशेला सर्व माहिती असताना तो परमेश्वराची विनंती करतो, मला तुझं मार्ग दाखव. आणि आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असतो, आपला पेमेंट लहान आहे, महागाई वाढत आहे, आपल्यासमोर एवढं लाख पेमेंट, माझं एकच पेमेंट आहे कसं, आणि तो तुमचा देव आहे, त्याला जेव्हा चायना म्हणतात. 2 मासे 5 भाकरी घालून 5,000 जेवू म्हणतात. तुम्ही त्याला म्हणा, त्याच्या समोर त्याच्या पेमेंट देवाने म्हणा, प्रभू हा तू मला दिलेला आशीर्वाद याच्यावर तुझी कृपा दृष्टी पाठव आणि तू मला मार्ग दाखव, मी हा महिना कसा पाहिजे. पण आपला परमेश्वर लहानशा गोष्टीमध्ये मोठा चमत्कार करतो, मोठा चमत्कार करतो, कोणता भविष्य करत नाही. तुम्ही त्याच्याकडे मागा आणि तो तुम्हाला दाखवेल आणि तुमच्या प्रत्येक कलांच्या कमाईवर भरपूर हरकत नाही. तुम्ही तुमच्या बुद्धीचा, तुमच्या ताकदीचा, तुमच्या याचा वापर करणारा डॉक्टर लोक असलेले आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, मी व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकलेले, तुम्ही लोक बघितला आपल्याच्या गायनाच्या एक सतत डॉक्टर सांगते तुम्ही काय कसं जेवण पाहिजे. जगात्मिक जेवण आहे आपल्याबरोबर, जे बाहेरचं तुम्ही खाता त्यामुळे तुम्हाला आम्ही भागलं गाड्या घेऊ शकतो. डॉक्टर तिथून फ्रँकली बोलतो, आपल्याला खूप महत्वाचं आहे या गोष्टी. तुम्ही जसं मनुष्य देवाजवळ तो मागत आहे तसं तुम्ही देवाजवळ मागा. माझ्या कुटुंबाची, माझ्या मुलांची, माझ्या जे काही प्रियजन आहे या मोहराचं परिवर्तन करायचं असेल तर त्याला बोलत बसू नका, प्रार्थना करा. तो बली घसण्याच्या आधी केलेला आहे, गुलाम झालेला आहे, त्याला बोलायला प्रितेश म्हणून असं झाले होते, त्याला प्रेम द्या आणि देवाला बोला, त्याचं परिवर्तन करा, बदलेल. बायको वाटा 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 करते म्हणून नका, माझ्या नशिबाला कसली बायको मिळाली असं म्हणू नका. देवाने दिलेली ती बायको आहे, तिचा आदर करा आणि देवाला विनंती करा, तुमच्यामध्ये परिवर्तन करा. बायको म्हणते नवऱ्याच्या विश्वासाने बायकोचं परिवर्तन होईल आणि बायकोच्या विश्वासाने नवऱ्याचं परिवर्तन होईल. सासरा बोलतोय, सासू बोलतोय, बघा त्यासाठी तुम्हाला दुःख व्हायचं कारण नाही. मी असं केलेलं नसताना मोठी गोष्ट आहे, तो आपल्यासाठी आशीर्वाद आहे समजा आणि देवाजवळ मागा, प्रभू तू त्याचे डोळे उघड.
त्यांच्यामध्ये असलेली सर्व ज्या घाणेरडेपणा आहे तो त्यांच्या डोळ्यावर चष्मा आहे तो काढून घ्या. तर मनुष्य कधी आरोप लावतो जर तो त्या मार्गात असेल किंवा त्या मार्गात चालत असेल तरच तो आरोप लावतो. लक्षात ठेवा. माझ्या डोळ्यावर चष्मा आहे त्याच पांढऱ्या तुम्ही सगळं पांढरे दिसत आहे, काळा असले तर तुम्ही मला काळ दिसता. त्या डोळ्यावरती देवाचा चष्मा आणण्याचं काम तुम्हाला आहे आणि देवाने तो आज्ञा दिलेला आहे. म्हणून त्याचं वचन काय आहे? दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. प्रत्येक मर्चापैकी निर्मितीमध्ये असलेला बारीकसा जो शील आहे ते भागणारे त्याच्याकडे भाग आहे. मनाचं परीक्षण विचाराचं परिवर्तन तो करतो. तुम्ही आणि कोणाला बदलू शकत नाही. हॅलो, फक्त देव बदलू शकतो. तुम्ही आणि मी फक्त देवाला शरण जाणं गरजेचं आहे. आणि हे जे प्रॉब्लेम, हे ज्या अडचणी आहेत, आपण देवा जवळ न जाता आपण हाताळण्याचा प्रयत्न केलेला आपल्या जीवनात प्रॉब्लेम आहे. म्हणून असे म्हणते मला हाताळायचं नाही, तू मला मार्ग दाखव. आणि दुसरी गोष्ट आम्ही बघा, तुझी ओळख घडू दे, म्हणजे तुझे ज्ञान मला आहे. पहिल्यांदा तुम्ही ज्या परमेश्वराची भक्ती करता त्याची ओळख करून घ्या. तो कोण आणि तो काय आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तुम्ही फक्त सर्व येतात पण येतात. काही लोक चर्चला यासाठी येतात, नातेवाईक सगळे येतात त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी येतो. मोठी लोक येतात म्हणून त्या लोकांच्याकडे आपली ओळख राहावी. हॅलो, लोकांच्या लोकांच्या प्रतिनिधीसाठी येऊ नका. देवाची ओळख तुम्हाला व्हायला पाहिजे आणि तुमची ओळख देवाला व्हायला पाहिजे. काही लोक भक्तीमध्ये यासाठी इन्व्हॉल्व होत असतात की मला महत्व मिळावं आणि सगळ्यांना समजावं की काहीतरी आहे. आपण काही नाही आहोत, आपण फक्त शून्य आहोत. त्या शून्याच्या शून्याच्या मागं जे आकडा आहे ते आपल्या विश्वासाने गोल आपण समोर मांडतो. लक्षात ठेवा. म्हणून माझ्यामध्ये कुंभार आहे, मी माती आहे. तो शिल्पकार आहे, मी त्याच्या हातातला दगड आहे. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून त्याच्याकडे ती ओळख मागा, म्हणजे तो ज्ञान मागा. जेव्हा तो तुम्हाला त्याच्या ज्ञानाने भरेल मग तुम्ही त्याला ओळखाल. ओळख म्हणजे काय? बघा, ज्या वेळेला आताच्या ह्याच्यामध्ये काय आहे, लग्न करून येतात आणि म्हणतात हा माझा नवरा, ही माझी बायको आहे. पूर्वीच्या काळात कसं होतं, अरे मी मॅरेज होतो. हालेलुया, हालेलुया, अरे मॅरेज. बायको एका कुटुंबातून येते, नवरा एका कुटुंबात मध्ये, दोघे भिन्न कुटुंबातून आलेले असतात. आणि दोघं ज्या वेळेला जवळ येतात, जवळ राहतात, त्यावेळेला त्यांची दोघांनाही एकमेकाची अधिक ओळख होत जाते. त्याच्या सवयी, त्याचा स्वभाव, त्याचं काय म्हणतात त्याला नेचर, या सगळ्या गोष्टी त्याला कळतात कधी जवळ आल्यानंतर. तसं तुम्ही परमेश्वराच्या जवळ येणार आणि त्याच्या जवळ बसता, त्याच्या जवळ राहिला, तुम्हाला त्याची ओळख होत जाईल. त्याच्या जवळ म्हटल्या तुम्हाला प्रार्थनेत जाणं गरजेचं आहे. लिस्ट घेऊन जाऊ नका, त्याची स्तुती करत राहा, त्याच्या भक्तीमध्ये बसा, त्याच्या वचनाचं मनन करा. तर वचन हाच तो परमेश्वर आहे आणि तो आपल्याशी बोलतो. जीवाने ऐका, तुम्हाला ऐकू येईल. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाल त्यावेळेला तो तुम्हाला त्याच्यासारखा बनवतो. बघा, त्याच्यासारखा बनवतो. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, काय म्हणते, तुझी कृपा दृष्टी माझ्यावर असते.
देवाला देव त्याच्याशी बोलतो, देव त्याला काय केलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे, देवाने त्याला पुढारी म्हणून नेमलेला आहे. सर्व काही असताना देखील तो काय म्हणते, तुझी कृपा दृष्टी माझ्यावर असते. या ठिकाणी आपण जर विचार केला तर देवाची कृपा दृष्टी असल्याशिवाय, देवाने तुला इतकं मोठं पद दिलं, देवाची कृपा दृष्टी असल्याशिवाय, देवाने मला ही डिग्री दिली, देवाने मला हे दिलं, हे सगळं दिलेलं आहे, परंतु या सगळ्यामध्ये मी वाहून जाऊ नये. प्रॉब्लेम हा आहे आपल्यामध्ये. जेव्हा देव आपल्याला अधिक आशीर्वादित करतो, आपली प्रगती करतो, आपण त्यात वाहून जातो बघा. म्हणून बघा म्हणते, तुझी कृपा दृष्टी माझ्यावर असते. देवाची जर कृपा दृष्टी आपल्यावर आहे तर आपलं जे जीवन आहे ते नेहमी त्याच्या कृपा दृष्टीमध्ये वाढत जाईल. बायबलमध्ये अनेक उदाहरण आहे. योसेफाचं उदाहरण आहे, देवाचं जे कृपा दृष्टी योसेफाच्या जीवनावर, दावीदाचं उदाहरण आहे, नेहमीचं उदाहरण आहे. आज परमेश्वर या सर्व लोकांच्या द्वारे आपल्याशी बोलतो. कारण जर देवाची कृपा दृष्टी आहे तर त्याने आपण आणि आपलं कुटुंब सुखी असतात. कारण त्याची कृपा दृष्टी म्हणजे त्याचं कुटुंब असतो आणि त्या घरामध्ये एक प्रकारचं समंजसपणा असतो, एक प्रकारचं प्रेम असतो. प्रेमाची परिभाषा काय आहे? पहिल्या क्रंथिकाराच्या 3रा अध्याय मनन करा करून जाऊ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेम कधीही बनावी मारत नाही. प्रेम कधीही कोणत्याही प्रकारची त्या गोष्टी दाखवून देत नाही. मी तुझ्यासाठी एवढं केलं, मी तुझ्यासाठी तेवढं केलं, हे म्हणत नाही. सर्व काही सहन करण्याची क्षमता केली आणि देव आपल्यावर प्रेम करतो. म्हणून आपण अनेक वेळेला चुका करतो, अनेक वेळेला त्याच्यापासून लांब जातो, तरी तो आपल्याला त्याच्या जवळ घेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. छोटी गोष्ट विषयी काय म्हणतो बघा, माझ्या संगती राहा. बघा, माझ्या संगती राहा आणि तू स्वतःच्या संगती हवा आहेस. मला तुझा देवगुण नको आहे. हा खूप महत्वाचा आहे. मला तू आमच्या संगती असणं गरजेचं आहे. कारण जेथे मी जाईल तेथे माझ्या संगती तुला. मला परमेश्वराजवळ ही नेहमी आपली प्रार्थना असणं गरजेचं आहे. जिथे मी जाईन, जिथे मी आज जे काही करेन ती तू माझ्या संगती राहा आणि परमेश्वर त्या संगती राहतो. परमेश्वर अशा ठिकाणी राहत नाही जिथं जगीत बसण्यामध्ये मग्न आहेत लोक. तिथं परमेश्वर राहत नाही. जिथं लोकांची निंदा नालस्ती केली जाते तिथं परमेश्वर राहत नाही. जिथं भांडणं करत असतात, भांडण हिंदे, तिथं परमेश्वर राहत नाही. बघा, जिथं आपसार्थी विचार करतात, सर्व माझच, तिथं परमेश्वर राहत नाही. बघा, जे एकांत बसून घाणेरड्या गोष्टींचा विचार करत असतात आणि आता फक्त विचार नाही, आता आजकाल घाणेरड्या गोष्टी बघतच असतात, तुम्हाला माहिती आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच्या संगती परमेश्वर राहत नाही. परमेश्वर त्याच्या लोकांच्या मध्ये राहतो, जे त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या मर्जीनुसार, त्याच्या मार्गामध्ये चालतात. जे तो दाखवतो त्या मार्गामध्ये चालतात.
त्या ठिकाणी तो राहतो. लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये तो राहतो. आणि ज्याच्या बरोबर तो आहे, बायबल म्हणते रोम 8:31 मध्ये, त्या व्यक्तीच्या, त्या कुटुंबाच्या विरुद्ध कोणीही उभा राहू शकत नाही. हालेलुया. लक्षात घ्या, ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे, ज्याच्या बरोबर परमेश्वर, ज्याच्यामध्ये तो राहतो, त्यांच्या विरुद्ध कोणीही उभा राहू शकत नाही किंवा कोणी जाऊ शकत नाही. म्हणजेच दुसरा अर्थ आहे की त्या कुटुंबाची पूर्ण काळजी परमेश्वर घेतो आणि त्या कुटुंबावर या जगातला जादू, टोना, करणी, धरणी, सैतान, दुष्ट आत्मा, या सगळ्या गोष्टी त्या घराच्या समोर, त्या कुटुंबामध्ये, त्या कुटुंबाच्या व्यक्तीमध्ये येऊ शकत नाही किंवा त्यांना स्पर्शही करू शकत नाही. हालेलुया. बघा, आणि जर तुम्ही म्हणता मी प्रार्थनेला येतो, मी विश्वासात आहात, जर तुम्हाला हा प्रॉब्लेम होतो, तर याचा स्पष्ट अर्थ आहे की परमेश्वर माझ्याजवळ नाही किंवा मी परमेश्वराजवळ नाही आहे. मी परमेश्वराजवळ नाही किंवा परमेश्वर माझ्याजवळ नाही. तर परमेश्वर सर्वांना आपल्याजवळ येऊन येतो, सर्वांना आपल्याजवळ, तो सर्वांकडे आलेला आहे. तो कधीही पक्षपाती करत नाही. सर्वांकडे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, विश्वास नाही त्यांना दाखवलेल्या मार्गावर चालतात, त्याच्या विचारांनी चालतात, त्याच्या घरात राहतात, तो त्यांचा परमेश्वर आहे. म्हणून बायबलमध्ये बोलवलेले अधिक आहे, निवडलेले ठराविक आहे. तर तुला सर्वांना बोलतो त्याच्या आशीर्वादाने आशीर्वादित होण्यासाठी जर तुम्ही ते ऐकला, म्हणून तुम्ही त्याचं अद्भुत गोष्टी पहा. योहानाचा पहिला अध्याय आणि 14 वचन म्हणते, शब्द तो बोलतो, शब्द निघाला आणि त्याने त्याचं गौरव पाहिजे. शब्द निघाला म्हणजे तुम्ही जेव्हा त्याची वाणी ऐकता आणि तेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये घेतला, तर तुम्ही त्याचं गौरव पहा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि पाचवी गोष्ट काय म्हणते, तुझे तेज मला पाहू दे, तुझे तेज मला पाहू दे. मनुष्य परमेश्वराजवळ विनंती करतो, तुझं तेज म्हणजे तुझं महिमा मला दाखव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो ही जी काही गोष्ट मागत आहे, बघा, तो परमेश्वराजवळ आपल्या कुटुंबाकरिता मागत नाही, तर परमेश्वराजवळ त्याचा तेज तो मागतो. त्याच्या मनातून इच्छा आहे की तू मला तुझं तेज दाखव. म्हणजे मनुष्याला देवाचं दर्शन हवं आहे. काय हवं आहे? दर्शन हवं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर मनुष्याला त्याचं दर्शन देऊ शकत नाही. परमेश्वर त्याचं विनंती देखील अमान्य करत नाही. तो विनंती मान्य करतो. काय म्हणते, तो मला पाहू शकणार नाहीस, परंतु माझी सावली नक्की पाहशील. दुसरा अर्थ काय आहे, तू माझं महिमा पाहशील. तू माझं काय पाहशील? महिमा पाहशील. आज परमेश्वराचं तुमची ही विनंती असू दे, तुम्हाला तुझं दर्शन देईल. मला तुला पाहायचं आहे, हट्ट करा. गरज पडल्यास उपवासामध्ये जा. उपवास प्रार्थना करून देवाचं मागा. उपवास म्हणजे काय? म्हणजे जवळ वास म्हणजे परमेश्वर वस्ती. हट्टाने मागा. जसं लहानचं लेकरू बघा, आपल्या आईबापाने इतका हट्ट करते, तू मला हे दिल्याशिवाय मी खाणार नाही, तू हे दिल्याशिवाय मी बोलणार नाही, तू हे दिल्याशिवाय मी बघणार नाही, असं कसं. मग आईबाप काय करते, शेवटी
त्याच्यासमोर तोंडावून करतात, त्याची इच्छा पूर्ण करतात. देवाचं मागा वाटत आता वर्षदेखील मला देवाजवळ जेव्हा तुझं तेज दाखवत होतो तर एका दिवसात त्याला मिळालेलं नाही. 40 दिवस 40 रात्र सिनाई पर्वतावर गेला. 40 दिवस 40 रात्र अन्न त्याग आहे, पाणी निघत आहे, त्याच्यामध्ये एक खान तत्व झालेला आहे. आणि म्हणून त्याला त्याच्या सावलीचं दर्शन झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे की देवाचं दर्शन जेव्हा झालं आणि तो जेव्हा सिनाई पर्वतावरून उतरतात त्या ठिकाणी देवाची दुसरी लोक देखील होती. काही देवाचीच लोक होती, मोशे आणि ती लोक सगळी देवाची होती. पण देवाच्या महिन्याने तो घडून आल्यानंतर जे खाली लोक होती ते त्याच्याकडे बघू शकले का? घाबरले त्याच्या चेहऱ्याकडे बघत असताना, कारण देवाचा महिमा त्याच्या चेहऱ्यावर होती. ते जिथं दिसत होता पूर्ण चौकटीत त्याच्या समोर बघू शकत होते. त्याच्या चेहऱ्याजवळ ते पूर्णपणे पालथे पडलेले आहे. आता या ठिकाणी कोणी देवाची लेकर आहे. सिनाई पर्वताच्या खाली होते तेही देवाची लोक होती आणि जो जन्म आला तोही देवाचा लोक होता. आज ब्राह्मण ते त्याच्याकडे बघायला घाबरत होते. हा तो सामर्थ्याचा आत्मा आहे लक्षात ठेवा. आणि तो परमेश्वर तुम्हाला आज देऊ इच्छितो. हालेलुया 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 हालेलुया. आज त्या महिन्याने भरण्यासाठी देवाजवळ मागा. मग त्या वृक्षामध्ये आला, त्याने दर्शन झालं, त्याची कृपा दृष्टी झाली. बघा तर त्याने मग तुम्ही राहणार नाही. हालेलुया 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 हालेलुया. तुम्ही राहणार नाही. तर तुम्ही म्हणजे काय असणार? देव असणार. म्हणून येशू म्हणतो तुम्ही या जगाचे देव आहात. म्हणून या 5 गोष्टी देवाजवळ रोज मागत. कोणती कोणती गोष्ट? पहिली गोष्ट सर्वजणी काय वाटत? हा, तुझा मार्ग मला दाखील ना. फक्त दाखवू म्हणत नाही, दाखवून तिची तो मार्ग मला दाखव ना. दुसरी गोष्ट तुझी ओळख मला करू दे. त्याची ओळख मागा. दुसरी गोष्ट तुझी कृपा दृष्टी माझ्यावर असू दे. चौथी गोष्ट माझ्या संगती राहा आणि तू स्वतः माझ्या संगती राहा. तू स्वतः माझ्या संगती. पाचवी गोष्ट तुझे तेज मला दाखव, म्हणजे तुझ्या महिमाने तू मला हालेलुया हालेलुया. आणि ह्या महिन्यामध्ये तुम्हाला या गोष्टी सतत रोज सकाळी उठल्यानंतर देवाजवळ मागा. रात्री झोपत असतानाही मागा. रात्री झोपत असतानाही मागा. आमच्या आपल्या पद्धतीचं जे सेंटर आहे त्यातला जो लीडर आहे तो परमेश्वराजवळ रात्री झोपताना म्हटला कुठे मला त्याची बाणं ऐकायचं आहे. आणि हे रोज तो मागत होता. आणि एक दिवस देवाची बाणं त्याला आली. मग तो हरकून गेला. त्याला काही कळलं ना. मला दुसऱ्या दिवशी फोन करून मला म्हटला मी असं प्रार्थना करतो मला असं झालं. मग तू जे दाखवत पती जे तुझ्याशी बोलत आहे तुम्हाला मला तू बोल, मी तुझा दास ऐकत आहे म्हणून. आणि देव त्याने पक्षपाती करत नाही. तो आपल्या सर्वांशी बोलतो आणि तो आपल्या सर्वांवर प्रेम करतो. पण देवाचे लिस्ट काढू नका, प्रश्न मानू नका. त्याला सर्व माहिती आहे. फक्त त्याच्या तुझ्या 5 गोष्टी मागा. आणि आज आपण समुद्र उठून बदलून याच गोष्टी देवाजवळ मागूया.
डोळे झाकून तुम्ही हात उघडा आणि प्रभू परमेश्वराचं विनंती करा. प्रभू, मी तुझं अज्ञान लेकरू आहे. मला माहित नाही तुझ्याजवळ कसं या. मला माहित नाही तुझ्याजवळ कसं मागा. मला माहित नाही तुझ्याजवळ काय मागा. आज तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे माझ्याशी बोललेला आहे. कारण तू माझ्यावर अपार प्रेम करतोस आणि प्रभू तुझं प्रेम हा महिना माझ्या आयुष्याला जोडलेला आहे. या महिन्याच्या या 4थ्या दिवशी तू मला आपल्या जवळ घेतला आणि तू आज मला या जगामध्ये जगण्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टी तू शिकवलेला आहे. म्हणून मी तुला धन्यवाद. नाही प्रभू, जसं तू मोशीची प्रार्थना ऐकला आणि मोशीची इच्छा पूर्ण केला. साधीशु देवा, तू मला वचन दिलेलं आहे. तू म्हणतो आजपर्यंत मी माझ्या नावाने काही मागितलेलं नाही. एकदा माझ्या नावाने मी तुझ्यासाठी त्या सर्व गोष्टी करेन. आज त्या आशा आणि अपेक्षेला प्रभू मी तुझ्या नावाने तुझ्याजवळ जसं मोशीची प्रार्थना ऐकला तसं माझी प्रार्थना ऐक आणि प्रभू तुझी कृपा दृष्टी माझ्यावर कारण मी तुझा अंश आहे आणि तू माझा परमात्मा आहे. म्हणून प्रभू आज या आत्मेची ऐक, या आत्मेची तू ऐक आणि आज जी कृपा दृष्टी सदैव माझ्यावर. आणि प्रभू आज तू माझ्या संगती मला कधीच सोडू नको, कारण मी तुझ्याशिवाय काही नाही. म्हणून माझ्या देवा आज तुझा तेज मला तेज म्हणून आज तुझ्या त्या महिमामध्ये वाढ. कारण आज मी जे काही आहे, मी जी कोणी आहे फक्त तुझ्या कृपेमुळे तूच मला आज प्रभू आज घडवली आजपर्यंत तूच माझा सांभाळ केली. आज माझ्याजवळ जे काही आहे सर्व तू दिले आहे, सर्व तुझं आहे. आधी प्रभू माझ्या संगती सदैव. म्हणून माझी स्तुती आज भक्ती स्वीकार आणि मला परिपूर्ण कर आणि जे काही तुला नको आहे सर्व माझ्याच सर्व काढून हे माझ्यामध्ये वास. Hallelujah. 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 डोळे अजिबात उघडू नका. तुम्ही हात प्रभू जवळ अगदी विनंतीच्या देठातून आत्म्यातून पूर्ण प्रार्थना करा. आणि ही प्रार्थना आहे प्रत्येक शब्द आणि शब्द समजून त्याची ही स्तुती आणि प्रार्थना करा. मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद. 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 मेरे खुदावन हो धन्यवाद,
है तेरा ये प्रेम अपार। आशीष देता है तू बेशुमार, अद्भुत तेरा प्रेम अपार। आशीष देता है तू बेशुमार, अद्भुत है तेरा ये प्रेम अपार। आशीष देता है तू बेशुमार, अद्भुत तेरा प्रेम अपार। मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। खुदावन को धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। खुदावन को धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। पापों से जख्मी जो मैं हो गया, बाहों में तूने मुझे ले लिया। पापों से जख्मी जो मैं हो गया, बाहों में तूने मुझे ले लिया। पापों से जख्मी जो मैं हो गया, बाहों में तूने मुझे ले लिया। पापों से जख्मी जो मैं हो गया, बाहों में तूने मुझे ले लिया। मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। खुदावन को धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। खुदावन को धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। घोर अंधकार से जो पर चलूं, राहों का मेरी उजाला है तू। घोर अंधकार से जो पर चलूं, राहों का मेरी उजाला है तू। मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। खुदावन को धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। खुदावन को धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। सुना था जो प्रभु जीवन मेरा, अपने अनुग्रह से तूने भरा। अपने अनुग्रह से तूने
प्रभु धन्यवाद। हालेलुया 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 हालेलुया। दोन्ही हात वर करून हालेलुया 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 हालेलुया। 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 मेरे खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। पापों से जख्मी जो मैं हो गया, घावों में तूने मुझे ले लिया। पापों से
आज तो अद्भुत गोष्टी करणारा तो परमेश्वर आहे. आणि प्रभूंचा तो नाम माझ्यावर प्रेम करतो. म्हणून माझ्या देवा, मी या जगाच्या पापामध्ये बुडालेलो होतो. तो पाप मला जखमा दिलेला होता. मानसिक, आत्मिक आणि शारीरिकरित्या मी अधूर झालेला असताना प्रभू, जसं तू मला वचन दिलेलं आहे, तू म्हणतोस मी माझी वचनं पाठवून त्यांना परत करेन. हो माझ्या देवा, कारण माझ्या या पापामुळे सर्वांनी मला सोडलेलं आहे. माझे सखे माझ्यापासून तोड करत होते, माझे जन्मदाते माझ्यापासून तोड करत होते. आज माझं या जगात कोणी नाही. मी अनाथ आणि निराधार आहे. प्रभू, मी रोज क्षणाला पावलावर मी मरत होतो. त्या प्रेमासाठी, त्या माईसाठी, त्या जवळीपणासाठी कोणी मला समजून घेतले नाही. माझ्या देवा, तो परमेश्वर मला समजलेला आहे. म्हणून मी त्या पापामध्ये जखमी असताना येशू, तू मला उचलून आपल्या मिठीत घेतलेला आहे. आपल्या मिठीत घेतलेला आहे. मला सोडला नाही. आज माझ्या गळ्यावरच्या अश्रू, येशू देवा, तू पुसलेला आहे. तू पुसलेला आहे. आज तू मला त्या पापाच्या भयापासून, पापाच्या वेदनेपासून, पापाच्या त्रासापासून, पापाच्या निराधारापासून, एकटेपणापासून येशू देवा, तू मला मोकळा केला. तू माझी सुटका केली. तू माझी सुटका केली. तू मला मोकळं केली. तू माझी सुटका केली. तू माझी सुटका. ओ हालेलुया, हालेलुया. तुला धन्यवाद, 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 धन्यवाद. हे प्रभू, आज मी अंधारामध्ये भरकटला गेलेला होतो, भटकलेला होतो. आज तू माझ्या जीवनाचा प्रकाश माझ्या वाटेवर आली आणि आज मला मार्ग दाखव, मार्ग दाखव. कारण ही माझ्या देवा, आज माझे जीवन बेचव झालेला होता, अर्थहीन जीवन होतं. पण आज हे प्रभू या जीवनाला अर्थ दे, अर्थ दिलेला आहे. कारण तू, तुझं वचन माझ्या या जीवनाचा मीठ झालेला आहे, मीठ झालेला आहे. म्हणून मी तुला धन्यवाद, 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 धन्यवाद. ये हाथ पर खड़ा पड़ा हो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खुदावन हो धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद.
अनुग्रह से तूने भरा आणि प्रभू त्याचा अभिषेक तुमच्यामध्ये आलेला आहे, त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भरलेला आहे. जसं तो मोशेला वचन दिला, आज तो म्हणतो मी येईल आणि मी तुम्हाला विसावेन, मी कधी तुम्हाला सोडणार नाही, मी सदैव तुमच्या संग आहे. मी तुमच्या जीवनातला प्रत्येक अंधार माझ्या प्रकाशाने प्रज्वलित करेन, तुमच्या कुटुंबातला अंधार काढेल, तुमच्या कामावरच अंधार मी दूर करेन, तुमच्या व्यवसायातील अंधार मी करेन. भिऊ नकोस, भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या शत्रू देखकर तुझी फजिती कधी होऊ देणार नाही. मी तुझ्या शत्रू देखकर तुला उंच करणार. तुझा परमेश्वर आहे, तुझा परमेश्वर आहे. हालेलुया, 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 हालेलुया.
आणि या स्तुती भक्तीमध्ये परमेश्वर हे तुमचं प्रत्येक बंधन तोडीत आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक परमेश्वर तुमचं प्रत्येक अंधाराला प्रकाशामध्ये बदलणार आणि जर तो तुम्हाला जरुरी आहे तुमच्या गुरुवर कोणी जाऊ शकणार.